लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचार थांबले। आज प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झालेली आहे। लातूरमध्ये सकाळी 7:30 पासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी लातूरकर मोठ्या संख्येने जे आहे ते बाहेर पडून मतदानासाठी मतदान केंद्रावरती पोहोचत असल्याचं पाहायला मिळत आहे। लातूरमध्ये जे आहे ते 70 जागांसाठी ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। मागील काही दिवस राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। काल प्रचार थांबला आणि त्यानंतर आज प्रत्यक्षात जे आहे ते लोक मतदानासाठी आल्याचं पाहायला मिळतंय। भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना लातूरमध्ये पाहायला मिळाला। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी देखील आपण किंग मेकर ठरू अशा पद्धतीचा दावा केला। त्यानंतर आज प्रत्यक्षात या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे। लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मागील काही दिवस सुरू असलेला प्रचार प्रत्यारोप आणि त्यानंतर कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्या अगोदर सकाळची वेळ आहे आणि सकाळची वेळ असताना या ठिकाणी जे आहे ते अल्प प्रतिसाद पाहायला मिळतोय। लातूरकर मोठ्या संख्येने येतील असं वाटत होतं, मात्र जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता की लातूरमध्ये प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते संभाजी पाटील निलंगेकर माजी मंत्री अमित देशमुख यांची प्रतिष्ठापनाला आहे। त्याचबरोबर जे आहे ते संजय बनसोडे आणि काँग्रेसमधून जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आलेले विक्रांत गोजमगुंडे यांची देखील प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला आहे। त्या अगोदर मात्र लातूरमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकता या ठिकाणी म्हणावा असा प्रतिसाद सकाळपासून पाहायला मिळत नाही। सकाळची वेळ आहे आणि अल्प प्रतिसाद जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने लोक गर्दी करतील अशी अपेक्षा खर तर सकाळी असते, मात्र निवडणुकामध्ये थोडासा अल्प प्रतिसाद जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतोय। नागरिक मत करून देखील आलेले आहेत। कशा पद्धतीचा यावर्षीचा उत्साह होता? चांगला एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना? हो. निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यासाठी आणि कशासाठी तुम्ही मतदान केलं? कुठल्या मुद्द्यासाठी मतदान करतात मतदार? सगळं आपलं काम गल्लीतले सगळे वगैरे सगळं हा. त्यासाठी. निवडणूक प्रचारात तर आरोप प्रत्यारोपानं राळ उठली होती। काय सध्याची परिस्थिती आहे मतदानाची? नाही, चांगलं आहे सगळं व्यवस्थित. बरं. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदानासाठी मतदान करता सांगा फक्त? सगळं व्यवस्थित राहावं म्हणून मतदान करतात. हा. म्हणजे कुठले मुद्दे असतात, गल्लीतले असतील किंवा शहरातले, कुठले महत्वाचे मुद्दे आहेत? सगळं स्वच्छता राहावं, हा. सगळं व्यवस्थित राहावं. पिण्याच्या पाण्याची तर मोठी समस्या असते या सगळ्या गोष्टीला, बरोबर का? नाली काढणे, हा. लाईट खांबावरले लाईट वगैरे हा. राहण्यासाठीच करायचे, दुसरं सगळे, काही प्रचार झाले त्याच्यात हे मुद्दे ऐकायला मिळाले का मग? नाही. नाही, काहीच भेटले नाही असले तरी. हा. नाल्याचे वगैरे काही काढले नाही. आमचे तर 2-2, 3-3, 6-6 महिने नाल्या काढत नाहीत कोणी. त्याच्यासाठीच ही निवडणूक होती। या निवडणुकीत मग बदल होईल असं वाटतंय का? बदल काय होईल असं म्हणणारे आता करतील नाही करतील त्यांच्या जीवाला माहित होतं. हो का? हा. या आरोप प्रत्यारोप होते, ह्याच्यात महिला कसं बघतात? ह्याच्याकडे काही मुद्दे, लातूरकरांचे मुद्दे होते का निवडणुकीमध्ये? होते की. होते का? हम्म. बरं, कुठल्या महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही आज मत दिलं? सगळं स्वच्छता राहावं, हा. पाणी वेळेवर सोडावं, हा. यासाठी मतदान तर करतात. ही निवडणूक वेगळ्याच कारणासाठी, पोस्टर वार असेल, इतर कारणासाठी गाजली, मात्र लातूरकर मात्र पाणी, स्वच्छता याच मुद्द्यांना लक्षात घेऊन मतदान करत असल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळची वेळ आहे, आता कोण कुणाला येणार, गुलाल कुणाला लागणार आणि कोण विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।